पहाटे 4 वाजता यांचे हे वाले डान्स मूव्स बघण्यासाठी तर आम्ही नक्कीच नाही आलोय. तर भटकंतीच्या वाटकरूंचा प्लॅन होता एस्थेटिक सनराईज पाहण्याचा. अंटिल वी रिअलाइज की दिस इज नॉट अ सनराईज पॉइंट. सो व्हॉट? डिसअपॉइंट झालेल्या या लोकांनी नैनाची ॲडवाइस थोडी जास्त सिरियसली घेतली आणि जहा है वही का मजा लेने लगे. अँड देन धिस मॅजिकल सनराईज हॅपन, रिमाइंडिंग आशेचं नवीन किरण. आणि मग याचा हा टॅन बघून थोड्या वेळानंतर आपली ही हालत अशीच होणार आहे याचं रिअलायझेशन करून सुरुवात केली सिंहगडाच्या ट्रेकिंगला. जसं जसं वर चढत होतो तसं तसं मनामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण होत होती. कारण हा फक्त किल्ला नाही, ही ती माती आहे जिथे तानाजी मालुसरेंनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आधी लगीन कोंडाण्याचं हे शब्द आजही अंगावर काटा आणतात. या दगडांवरून चालताना, त्या वाऱ्यात श्वास घेताना स्वराज्याच्या साक्षीदाराला भेटल्यासारखं वाटत होतं. आणि जाणवत होतं आपण किती छोट्या छोट्या गोष्टींवर हार मानतो. आणि या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपलं अख्खं आयुष्य पणाला लावलं होतं. त्यानंतर गडावरील मंदिराचे दर्शन घेतले आणि पिठलं भाकरीवरती ताव मारला. रानमेवाचा आस्वाद घेऊन परतताना मनात एकच फिलिंग होती की काही ठिकाण फक्त फिरण्यासाठी नसतात, ती असतात जगण्यासाठी.